Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 8.2 of chapter number 8 quadrilateral constructions and types from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 आणि 47 वर प्रॅक्टिस सेट 8.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर करून घेणार आहोत. हे पहा, आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाइप्स. आता क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय हे तर तुम्हाला माहित आहे. असा शेप की ज्यामध्ये 4 साइड्स असतात, बरोबर. आणि क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट कसा करायचा आहे आपण प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये अभ्यासलेला आहे आणि तुम्हाला तो चांगला कळलेला आहे की कशा प्रकारे दिले. काही 5 एलिमेंट्स दिले जातात आणि त्या 5 एलिमेंट्स दिले की आपल्याला क्वाड्रिलॅटरल फार इझिली कन्स्ट्रक्ट करता येतो. प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये आपण अभ्यासलेले आहे. आता या प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये आपण क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स अभ्यासणार आहोत. आता क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स कोणकोणते आहेत हे तर तुम्हाला माहितच आहे. हे पहा, रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रॅपेझॉइड, काइट, पॅरलेलोग्राम, रॉम्बस हे सगळे क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स आहेत. यापैकी रेक्टँगल आणि स्क्वेअर हे तर आपण लहानपणापासून अभ्यासत आलेलो आहोत, हो की नाही. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज, स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज, रेक्टँगल म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आता क्लास 8 मध्ये असताना आपण ट्रॅपेझॉइड, काइट, पॅरलेलोग्राम, रॉम्बस या सगळ्या शेप्सच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवातीपासून आपण जरासं रिकॉल करत जाऊयात आणि रिकॉल करता करता आपले जे क्वेश्चन्स दिलेले आहेत प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये ते सुद्धा सॉल्व्ह करत जाऊयात. सो सुरुवातीला आपण रेक्टँगल घेऊयात. तुम्हाला तर माहितच आहे की रेक्टँगल म्हणजे काय. मुलांनो, या शेपला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणू शकतो का? तर हो, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? असा शेप की ज्यामध्ये 4 साइड्स आहेत. आता या शेप मध्ये किती साइड्स आहेत सांगा बरं? 1, 2, 3 and 4. 4 साइड्स आहेत. त्याचबरोबर किती व्हर्टायसेस आहेत? 4 व्हर्टायसेस आहेत. ओके, सो हा जो शेप आहे याला आपण क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. आता क्वाड्रिलॅटरल मध्ये सुद्धा जर सगळे अँगल्स 90 डिग्रीज असतील ना तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल असं म्हणतो. हे पहा, सोप्या भाषेत समजून घ्या. असा शेप की ज्यामध्ये 4 साइड्स असतात त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणतो. रेक्टँगल हा एक क्वाड्रिलॅटरलच आहे. पण त्याला रेक्टँगल असं का म्हटलं जातं त्या क्वाड्रिलॅटरलला? कारण याचे प्रत्येक अँगल्स हे राईट अँगल असतात, म्हणजेच 90 डिग्रीचे असतात. सो डेफिनेशन कशा प्रकारे येणार आहे? इफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स इट इज कॉल्ड अ रेक्टँगल. इथे पहा, इथे अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी कसे आहेत? राईट अँगल आहेत, म्हणजेच 90 डिग्रीचे आहेत. म्हणून या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल असं म्हणतो. आता प्रॉपर्टीज समजून घेऊयात आपण. हे पहा, तुम्हाला तर माहितच आहे की रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? तर इक्वल. जेव्हा आपण ज्योमेट्रीमध्ये एखाद्या शेप बद्दल बोलत असतो तेव्हा कॉन्ग्रुएंट हा वर्ड आपण यूज करतो. सो या रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड्स आहेत त्या कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. सो ए डी is congruent to side BC as well as side AB is congruent to side CD or DC. आलं लक्षात? आता डायगोनल म्हणजे काय हेही तुम्हाला माहित आहे. क्लास 7 मध्ये असताना आपण अभ्यासलेले आहे. इथे पॉइंट बी पासून पॉइंट डी पर्यंत हे पहा, अशा प्रकारे जर आपण एक लाईन ड्रॉ केली तर या लाईनला काय म्हणतात? डायगोनल असं म्हणतात. या रेक्टँगल मध्ये आपण किती डायगोनल ड्रॉ करू शकतो? तर टोटल 2 डायगोनल्स आपण ड्रॉ करू शकतो. हे पहा, हा फर्स्ट BD आणि AC 2 डायगोनल आपण इथे ड्रॉ केले. आणि आता हे जे 2 डायगोनल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रेक्टँगलचे डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथचे असतात. आता इथे पहा बरं, हे दोन्ही डायगोनल्स इथे बायसेक्ट होत आहेत. हे पहा, या पॉइंटला इथे इंटरसेक्ट झालेत, एकमेकांना छेदलेलं आहे दोन्ही डायगोनल्सनी. बायसेक्ट हा वर्ड का मी यूज केला? हे पहा, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. बाय म्हणजे 2, सेक्ट म्हणजे तुकडे, 2 समान तुकडे करतात डायगोनल्स. सो इथे आपण असं म्हणू शकतो या पॉइंटला डायगोनल्सनी काय केलेलं आहे? इंटरसेक्ट केलेला आहे. याचाच अर्थ या पॉइंटला आपण ई नाव देऊया. आणि हे पहा, आता इथे डायगोनल BD चे 2 इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. सो इथे ED इज कॉन्ग्रुएंट टू BE
त्याचबरोबर AE ची जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ EC ची सुद्धा असणार आहे. आलं लक्षात? तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीज कळाल्या का रेक्टँगलच्या? चला आता आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. कारण हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो रेक्टँगल वर बेस आहे. आपल्याला एक रेक्टँगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे, कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेला आहे. Question number 1. Draw a rectangle ABCD such that length of AB 6 cm and length of BC 4.5 cm. खूप इझी असा हा क्वेश्चन आहे. आपल्याला रेक्टँगल ABCD कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेला आहे आणि 2 एलिमेंट्स आपल्याला इथे दिलेले आहेत, 2 थिंग्स दिलेले आहेत. जेव्हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला ड्रॉ करायचा असतो तेव्हा टोटल 10 एलिमेंट्स पैकी 5 एलिमेंट्स जर आपल्याला माहित असतील तर आपण फार इझिली क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करू शकतो. पण रेक्टँगलचे तसे नाहीये. रेक्टँगलच्या जर फक्त आपल्याला 2 थिंग्स माहित असतील तरी सुद्धा आपण रेक्टँगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. आता इथे आधी आपण काय करूयात, रफ फिगर ड्रॉ करूयात. सो रफ फिगर ड्रॉ करण्यासाठी इथे लेंथ दिलेली आहे AB. लेंथ AB किती आहे 6 सेंटीमीटर्स. सो चला अंदाजेच आपण 6 सेंटीमीटर्स इथे घेऊयात. कशा प्रकारे येणार हे पहा. इथे साइड AB आपण अंदाजे घेतलेला आहे AB 6 सेंटीमीटर्स, 6 सेंटीमीटर्स. ओके. आणि लेंथ ऑफ BC दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर्स. सो B इथे आहे, C इथे कुठेतरी असणार, बरोबर. पण कुठेही घेऊन आपल्याला चालणार नाहीये, हो ना. जरी इथे आपण रफ फिगर ड्रॉ करत असलो तरी सुद्धा आपल्याला जरासा विचार करायचा आहे. रेक्टँगलच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत. मग त्या प्रॉपर्टीज आठवायच्या आहेत की रेक्टँगल म्हणजे नक्की काय. तर रेक्टँगलचे सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे असतात, ही प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे. मग त्यानुसार आपण इथे रेक्टँगल फार इझिली ड्रॉ करू शकतो. आता इथे पहा AB आपल्याकडे आहे 6 सेंटीमीटर्स. A वर 90 डिग्री होणार, B वर 90 डिग्री होणार, हो ना. मग आता इथे प्रोट्रॅक्टर न घेता आपण अंदाजे एक स्ट्रेट लाईन जर आपण इथे ड्रॉ केली तर हा होणार 90 डिग्री. आता ही रफ फिगर आहे. आता हे पहा काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ BC दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर्स, राईट. सो आपण काय करणार, इथे रुलरवर कंपासच्या मदतीने 4.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार आणि पॉइंट B वर कंपासचे टोक ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करणार, बरोबर, 4.5 सेंटीमीटर्सचा. आणि याला नाव देणार C. हा जो पॉइंट आपल्याला मिळालेला आहे याला नाव देणार C. आणि BC इथं काय दिलेलं आहे 4.5 सेंटीमीटर्स, जे की आपण इथे डिस्टन्स घेतलेलं आहे. आता पुढे रेक्टँगलच्या 4 साइड्स असतात, 2 साइड्स आपल्याकडे आहेत आणि आपल्याला माहित आहे की रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात, राईट. पण मग या अपोजिट साइड्स कशा प्रकारे आपण ड्रॉ करणार, तर काय करणार आपण, इथे 6 सेंटीमीटर्स आहे की नाही AB, मग याची जी अपोजिट साइड आहे ती सुद्धा 6 सेंटीमीटर्सची असणार आहे. मग कंपासमध्ये 6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आपण घेणार आणि कंपासचे टोक इथे पॉइंट C वर ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करणार. हे पहा, पॉइंट कंपासचं जे टोक आहे ते इथे ठेवणार, इकडे एक आर्क ड्रॉ करणार, बरोबर. इथे रफली आपण एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे ही जेवढी साइड आहे त्याचीच जी अपोजिट साइड आहे साइड AD ही कॉन्ग्रुएंट असते, इक्वल असते. मग AD किती येणार 4.5 सेंटीमीटर्स. मग 4.5 सेंटीमीटर्स ड्रॉ करण्यासाठी कंपासचं जे टोक आहे ते इथे ठेवणार, कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार, टोक इथे ठेवणार आणि इकडे 4.5 सेंटीमीटर्सला या फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क आपण ड्रॉ करणार. आणि मग अशा प्रकारे आपण हे जे पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत ते जॉईन करणार. नाव देऊया तिथे D. आता ही किती झाली साईड 4.5 सेंटीमीटर्स, बरोबर. आणि ही वरची 6 सेंटीमीटर्स. आणि हे जे सगळे अँगल्स आहेत ते कसे आहेत 90 डिग्रीचे आहेत, हे आपल्याला माहित आहे. रेक्टँगलच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत. मग हे पहा अशा प्रकारे आपण ही रफ फिगर ड्रॉ केलेली आहे. आता ओरिजिनल फिगर आपण इकडे ड्रॉ करूयात. मग त्यासाठी काय करणार आहोत आपण, साइड AB दिलेलं आहे की नाही, साइड AB रुलरच्या मदतीने 6 सेंटीमीटर्स आपण ड्रॉ करून घेऊयात. सो साइड AB किती आहे 6 सेंटीमीटर्स. सो इथे 6 आणि हा 0, 6 सेंटीमीटर्स. तुम्ही कायम फिगर्स या पेन्सिलनेच ड्रॉ करायच्या आहेत
इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये विजिबल व्हावं त्यासाठी मी स्केच पेन किंवा पेनचा यूज करते, पण तुम्ही कायम पेन्सिलचाच यूज करायचा आहे जेव्हा कधी तुम्ही फिगर्स ड्रॉ कराल. आता इथे नाव देऊन घेऊयात दोन्ही पॉइंट्सला ए आणि बी. किती आहे 6.0 सेंटीमीटर्स. आता 0.0 नाही राईट केलं तरीही चालणार आहे, पण क्वेश्चन मध्ये आपल्याला 6.0 सेंटीमीटर दिलेलं आहे की नाही, त्यामुळे आपण इथे 6.0 सेंटीमीटर्स घेतलं. आता नेक्स्ट आपण काय केलं होतं, आपल्याला माहित आहे की रेक्टँगलचे सगळे अँगल्स हे राईट अँगल्स असतात. मग त्यासाठी आपण पॉइंट बी वर प्रोट्रॅक्टरचे सेंटर पॉइंट ठेवला आणि हे पहा 0 कुठे आहे, इकडे आहे की नाही. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि इथे हा आहे 90. हा जो पॉइंट आपण घेतलेला आहे या पॉइंटला आपण नाव देऊयात एक्स. आता नाही नाव दिलं तरीही चालतं, पण आपल्याला स्टेप्स राईट करायचे आहेत की नाही पुढे, त्यासाठी आपण या पॉइंटला नाव देऊन घेतलेलं आहे एक्स. आणि आता हे दोन्ही पॉइंट्स आपण अशा प्रकारे जॉईन करूयात. पुढे आपण काय केलं, क्वेश्चन मध्ये बीसी ची लेंथ दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर्स, हो ना. मग आपण काय करूयात, इथे बी वर कंपासचे टोक ठेवूयात आणि 4.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ करूयात. सो स्केल वर 4.5 सेंटीमीटर्स. हे पहा इथे मी कंपासला सुद्धा पेनच यूज केलेला आहे, तुम्ही पेन्सिल यूज करायची आहे. 4.5 सेंटीमीटर्स. येस, हे पहा 4.5 सेंटीमीटर्स घेतलं. आता कंपासचे टोक ठेवायचे आहे पॉइंट बी वर आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. एक आर्क ड्रॉ केला. 4.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आहे की नाही, मग याला नाव देऊयात आपण सी, कारण बीसी आपल्याला 4.5 सेंटीमीटर्स दिलेला आहे. इथे राईट करून घेऊयात 4.5 सेंटीमीटर्स. ओके, पुढे आपण काय केलं होतं, आता इथे तुम्ही हा जो पॉइंट सी आपल्याला मिळालेला आहे तो सुद्धा जो सी आहे वर्टेक्स या रेक्टँगलचा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. सो तुम्ही प्रोट्रॅक्टर सुद्धा यूज करून इथे 90 डिग्रीचा अशा प्रकारे ड्रॉ करू शकता. पण आपण काय करूयात, आता इथे कंपासचा यूज करूयात. आपल्याला आता पुढे काय दिलेलं आहे, ए बी 6 सेंटीमीटर्स आहे, म्हणजे याची जी अपोजिट साइड असणार आहे ती सुद्धा 6 सेंटीमीटर्सची असणार आहे, बरोबर. मग आपण काय करूयात, 6 सेंटीमीटर्स हे जे डिस्टन्स आहे तेच सेम डिस्टन्स आपण पुन्हा कंपासमध्ये घेऊयात आणि पॉइंट सी वर कंपासचे टोक ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. ओके, एक आर्क ड्रॉ केला. आता आपल्याला माहित आहे बीसी ची जी अपोजिट साइड येणार आहे ती सुद्धा कॉन्ग्रुएंट असते, हो की नाही. जर बीसी 4.5 सेंटीमीटर्स आहे तर याची जी अपोजिट साइड असणार आहे एडी ही सुद्धा 4.5 सेंटीमीटर्स असणार आहे. चला तर मग 4.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आपण या रुलरमध्ये कंपासमध्ये घेऊयात रुलरच्या मदतीने. सो हे पहा, येस, हे पहा 4.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स या कंपासमध्ये घेतलेले आहे. आता एक आर्क ड्रॉ करूयात. इकडे आर्क ड्रॉ केला. काय झालेलं आहे, इथे आपल्याला एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे, त्याला नाव देऊयात आपण डी आणि जॉईन करूयात. हे पहा पॉइंट डी आणि पॉइंट ए, तसंच पॉइंट डी आणि पॉइंट सी. हे पहा आपला रेक्टँगल इथे फॉर्म झालेला आहे. रेक्टँगलचा सगळे अँगल्स हे कसे असतात, 90 डिग्रीचे असतात. हे पहा रेक्टँगल ए बी सी डी इथे आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आता बीसी 4.5 सेंटीमीटर्स आहे, मग एडी सुद्धा किती असणार आहे 4.5 सेंटीमीटर्स. ए बी 6 सेंटीमीटर्स आहे, सो डीसी सुद्धा 6 सेंटीमीटर्स असणार आहे. आता याच्या स्टेप्स कशा प्रकारे राईट करणार बरं, हे पहा. स्टेप नंबर 1 मध्ये तुम्ही राईट करा ड्रॉ अ लाईन ए बी 6 सेंटीमीटर्स. त्यानंतर स्टेप नंबर 2 काय येणार, कन्स्ट्रक्ट अन अँगल ऑफ 90 डिग्री ऍट पॉइंट बी. आपण पॉइंट बी वर 90 डिग्रीचा एक अँगल कन्स्ट्रक्ट केला. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण काय केलं, विथ बी ऍज सेंटर अँड रेडियस 4.5 सेंटीमीटर ड्रॉ अन आर्क कटिंग द लाईन बी एक्स. हे पहा 90 डिग्री इथे आपण घेतलं होतं की नाही आणि या पॉइंटला नाव दिलं होतं एक्स. मग ही जी साइड आहे बी एक्स
या BX वर 4.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्सने एक आर्क कट केला आणि त्या आर्कचा आणि ही जी साइड आहे त्याचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला नाव दिलं आपण C. त्यानंतर विथ C ॲज सेंटर अँड रेडियस 6 सेंटीमीटर्स ड्रॉ अन आर्क. आपण काय केलं मग इथून 6 सेंटीमीटर्स इतके कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन इकडे एक आर्क ड्रॉ केला. त्यानंतर आपण काय केलं स्टेप नंबर 5 मध्ये विथ A as the center and radius 4.5 centimeters draw an arc cutting the previous arc at point D. हा जो प्रिव्हियस आर्क आपण घेतला होता 6 सेंटीमीटर्स आहे पहा हा वाला आर्क त्याला आपण इंटरसेक्ट करणारा दुसरा एक आर्क ड्रॉ केला कितीचा तर 4.5 सेंटीमीटर्सचा आणि जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला नाव दिलं D. त्यानंतर ना हे जॉईंट केलं आपण AD आणि CD जॉईंट केलं अँड हिअर इज द रिक्वायर्ड रेक्टँगल ABCD. चला क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे रेक्टँगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे हे तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय दिलेले आहे ड्रॉ अ स्क्वेअर WXYZ विथ साइड 5.2 सेंटीमीटर्स. 5.2 सेंटीमीटर्स इतकी साइड असलेला WXYZ हा स्क्वेअर आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेला आहे. फार इझी क्वेश्चन आहे पण आधी आपण काय करूयात स्क्वेअर दिलाय की नाही मग स्क्वेअरच्या सगळ्या प्रॉपर्टीज एकदा समजून घेऊयात आणि मग हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. आता इथे पहा हा जो शेप तुम्हाला इथे दिसतो या शेपला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणणार का तर हो कारण 4 साइड्स आहेत या शेपमध्ये. मग कोणत्या प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला स्क्वेअर म्हणायचं आपण अभ्यासलं की कोणत्या प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला रेक्टँगल म्हणायचं. असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे असतील और राईट अँगल असतील त्या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल म्हणतो. पण मग स्क्वेअर कशाला म्हणायचं तर हे पहा इफ ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स सगळ्या साइड्स आणि सगळे अँगल्स हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या शेपला और त्या क्वाड्रिलॅटरलला आपण स्क्वेअर म्हणायचं. इफ ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल इट इज कॉल्ड अ स्क्वेअर. आता इथे पहा या शेप मध्ये इथे हा अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D हे जे सगळे अँगल्स आहेत ते कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत सगळ्या 90 डिग्री आहेत. हे पहा अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D कसे आहेत 90 डिग्रीचे आहेत. आता रेक्टँगल मध्ये सुद्धा सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे होते बरोबर. मग या स्क्वेअरला आपण रेक्टँगल म्हणणार का तर हो का नाही म्हणणार. स्क्वेअर सुद्धा हा एक प्रकारचा रेक्टँगलच आहे. पण हे पहा लक्षात घ्या मी काय म्हणतेय प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असू शकतो पण प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर असू शकत नाही. येते लक्षात तुम्हाला. आपण डेफिनेशन पाहिली की रेक्टँगलचे सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे असतात स्क्वेअरचे सुद्धा सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे असतात. पण रेक्टँगलला स्क्वेअर बनण्यासाठी आणखी एक कंडिशन कंप्लीट करावी लागते. कोणती तर सगळ्या साइड्स या इक्वल असाव्या लागतात और कॉन्ग्रुएंट असाव्या लागतात तेव्हा त्या शेपलाच आपण स्क्वेअर असं म्हणतो. सो इथे पहा या क्वाड्रिलॅटरल मध्ये या ज्या सगळ्या साइड्स आहेत त्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत और वी कॅन से कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर हे जे सगळे अँगल्स आहेत अँगल A, B, C आणि D हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. आता या स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत तर डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट. आता डायगोनल म्हणजे काय तर अपोजिट वर्टायसेस जी लाईन जॉईन करते त्या लाईनला आपण काय म्हणतो डायगोनल असं म्हणतो. आता हे पहा ह्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर A हा वर्टेक्स आणि वर्टेक्स C अपोजिट वर्टायसेस आहेत. सो जी लाईन या अपोजिट वर्टायसेसला जॉईन करते त्या लाईनला आपण म्हणतो डायगोनल. मग या स्क्वेअर मध्ये किती डायगोनल्स आहेत तर 2 डायगोनल्स आहेत. हे पहा AC आणि BD हे 2 डायगोनल्स आहेत आणि हे दोन्ही डायगोनल्स इक्वल लेंथचे असतात और वी कॅन से दे आर कॉन्ग्रुएंट. आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता इथे पहा हा डायगोनल AC आणि हा डायगोनल BD हे इथे पहा या पॉइंटला पॉइंट E ला काय होत आहेत बायसेक्ट होत आहेत. बायसेक्ट म्हणजे काय तर 2 इक्वल तुकडे. सो इथे डायगोनल BD चे 2 इक्वल तुकडे झालेले आहेत. कोणकोणते तर हे पहा ED आणि BE इक्वल लेंथचे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर इथे हा जो डायगोनल आहे डायगोनल AC
तो सुद्धा इथे या पॉइंटला इंटरसेक्ट झालेला आहे. सो AE इज कॉन्ग्रुएंट टू EC. आता इथे आणखी एक गोष्ट समजून घ्या. आपण काय अभ्यासलं की डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल लेंथचे असतात. मग आता इथे हे दोन्ही डायगोनल्स बायसेक्ट होत आहेत, याचाच अर्थ दोन प्रत्येक डायगोनलचे इक्वल तुकडे झालेले आहेत. आपण पाहिलं की BE इज कॉन्ग्रुएंट टू ED. मग आता ED ची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ AE ची सुद्धा असणार का? तर हो, ED इज कॉन्ग्रुएंट टू AE असं सुद्धा असतं. सो ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूयात. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे जे सगळे डायगोनल्स आहेत ना ते परपेंडिक्युलर आहेत. हे पहा, BD आणि AC हे डायगोनल्स आहेत आणि इथे पहा परपेंडिक्युलर आहेत. AE आणि ED इथे हा कोणता अँगल फॉर्म झालेला आहे? 90 डिग्रीचा. सो हे परपेंडिक्युलर आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा हा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालाय, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालाय, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे, राईट अँगल फॉर्म झालेला आहे. सो डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. आता इथे पहा डायगोनल AC. डायगोनल AC ला ऑब्झर्व करा. A पासून निघणारा जो डायगोनल आहे तो कुठपर्यंत आलेला आहे? इथे या पॉइंट C वर. पॉइंट C वर राईट अँगल फॉर्म झालेला आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे आणि या 90 डिग्रीच्या अँगलला बायसेक्ट केलेला आहे या डायगोनलने. ओके, म्हणजे हा 90 डिग्रीचा आहे. बायसेक्ट करणे म्हणजे काय? तर दोन इक्वल तुकडे करणे. सो 90 डिग्रीचे दोन इक्वल तुकडे झालेले आहेत. सो हा 45 डिग्री, हा 45 डिग्री. आता हा डायगोनल ऑब्झर्व करा. BD इथे D पासून निघणारा हा डायगोनल कुठे आलेला आहे? B पर्यंत. सो अँगल B चे सुद्धा इक्वल दोन तुकडे तयार झालेले आहेत, म्हणजे या डायगोनलनी या अँगल B ला बायसेक्ट केलेला आहे. दोन अँगल्स फॉर्म झालेले दिसत आहेत तुम्हाला, अँगल ABE और वी कॅन से अँगल ABD हा एक अँगल आहे आणि अँगल DBC हा एक अँगल आहे. सो हा 45 डिग्री, हा 45 डिग्री. त्याचबरोबर इथे सुद्धा बायसेक्ट झालेला आहे डायगोनलमुळे. सो हा 45 डिग्री, हा 45 डिग्री. इथे सुद्धा बायसेक्ट झालेला आहे अँगल D. अँगल D ओरिजिनल 90 डिग्रीचा आहे, बायसेक्ट झाल्यामुळे इथे हा एक अँगल फॉर्म झालेला आहे 45 डिग्रीचा आणि हा एक अँगल फॉर्म झालेला आहे 45 डिग्रीचा. सो स्क्वेअरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते लक्षात आलं का? डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ, दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर आणि डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स या स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज आहेत. आता या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रॅक्टिस सेट 8.2 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी लागणारच आहेत का? तर असं काही नाही, पण या प्रॉपर्टीज समजून घेणं फार महत्वाचं आहे. चला आता आपण आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायला घेऊयात. ड्रॉ अ स्क्वेअर WXYZ विथ साइड 5.2 सेंटीमीटर्स. आता इथे लक्षात घ्या, आपल्याला काय ड्रॉ करायला सांगितलेलं आहे? तर स्क्वेअर ड्रॉ करायला सांगितलेलं आहे आणि आपल्याला स्क्वेअर म्हणजे काय, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे सगळं माहित आहे. स्क्वेअरचे सगळे अँगल्स हे राईट अँगल्स असतात, बरोबर. स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल असतात. आता इथे आपल्याला स्क्वेअरची एक साइड दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर्स. याचाच अर्थ स्क्वेअर ड्रॉ करते वेळी त्याच्या ज्या सगळ्या साइड्स आहेत त्या 5.2 सेंटीमीटर्सच्याच असणार आहेत. त्याचबरोबर सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचेच असणार आहेत. सो अतिशय सोपा असा हा क्वेश्चन आहे. चला आधी काय करूयात, आपण रफ फिगर ड्रॉ करूयात. सो रफ फिगर ड्रॉ करण्यासाठी हे पहा, अशा प्रकारे आपण एक लाईन इकडे ड्रॉ करूयात. नाव देऊयात इथे W आणि X. आता पुढे नेक्स्ट साइड आपल्याला ड्रॉ करायची आहे, WX आणि इकडे Y असणार आहे. सो YXY कशा प्रकारे ड्रॉ करणार आपण ही साइड? तर काय करणार आपण, प्रोट्रॅक्टरच्या मदतीने इथे राईट अँगल फॉर्म करणार इथे या पॉइंट X वर. सो आपण अंदाजे इथे अशा प्रकारे रोलरच्या मदतीनेच राईट अँगल इथे तयार करूयात. किती आहे? 90 डिग्रीचा. आता पुढे ही 5.2 सेंटीमीटर्स आहे साइड, बरोबर. मग ही पण आपल्याला 5.2 सेंटीमीटर्स हवी आहे. मग कशा प्रकारे आपण करणार, तर कंपास घेणार, कंपासमध्ये 5.2 इतके डिस्टन्स आपण घेणार आणि त्या कंपासच्या मदतीने इकडे एक आर्क ड्रॉ करणार 5.2 सेंटीमीटर्सला. सो हे पहा,
इथे आपण 90 डिग्री केलं होतं की नाही, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली होती. सो जो पॉइंट आपण इथे घेतला होता त्याला P नाव देऊयात. आणि इथे हा जो 5.2 सेंटीमीटर्सचा जो आर्क आपण ड्रॉ केलेला आहे इथे या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात Y. आता पुढे आपल्याला या दोन साइड्स ड्रॉ करायच्या आहेत आणि आपल्याला माहित आहे की सगळ्या साइड्स या इक्वल लेंथच्या आहेत. मग आपण काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये, तर इथे कंपासचे टोक ठेवणार. 5.2 इतके डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेणार. इथे कंपासचे टोक ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करणार. त्याचबरोबर कंपासचे टोक इथे W वर ठेवणार, पॉइंट W वर. कंपासमध्ये 5.2 इतकेच डिस्टन्स असणार आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करणार. आणि मग अशा प्रकारे आपण या सगळ्या ज्या साइड्स आहेत स्क्वेअरच्या त्या जॉईंट करणार. हे पहा अशा प्रकारे. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला काय नाव देणार आहोत आपण, Z. आणि हे पहा इथे हे जे सगळे अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते 90 डिग्रीचे आहेत आणि सगळ्या ज्या साइड्स आहेत त्या इक्वल लेंथच्या आहेत. 5.2 5.2 सेंटीमीटर्स. पाहिलं किती इझी आहे स्क्वेअर कन्स्ट्रक्ट करणं. चला आता ही रफ फिगर होती की नाही, आता आपण ओरिजिनल फिगर ड्रॉ करूयात आणि इथे राईट करूयात की ही रफ फिगर आहे. ओरिजिनल फिगर ड्रॉ करते वेळी आपल्याला काय करायचं आहे, आधी आपण काय केलं, WX साइड WX 5.2 सेंटीमीटर्सची आपण घेतली होती. सो हे पहा अशा प्रकारे रुलर मध्ये आपण इथे आहे 5.2 हो ना. सो हे 5.2 आपण घेतलं, राईट करूयात 5.2 सेंटीमीटर्स WX. नेक्स्ट आपण काय केलं होतं, प्रोट्रॅक्टर घेतला होता. प्रोट्रॅक्टर अशा प्रकारे पॉइंट X वर आपण ठेवणार आणि 0 कुठे आहे पहा बरं, आपल्याला इथे 90 डिग्रीचा अँगल हवा आहे की नाही. सो इकडे 0 आहे की नाही. सो इकडे हे पहा 0 10 20 30 40 50 60 70 80 अँड दिस इज 90. मग हा जो आपण पॉइंट घेतलेला आहे या पॉइंटला आपण नाव देऊयात पॉइंट P. आणि पॉइंट X आणि पॉइंट P यांना जॉईन करूयात. हे पहा जॉईन केल्यामुळे काय झालेलं आहे, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. आता पुढे ही साइड आपल्याला किती हवी आहे, स्क्वेअर कन्स्ट्रक्ट करतोय ना. सो सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. सो 5.2 इतकीच साइड आपल्याला हवी आहे. रुलर घ्या 5.2. हे पहा 5.2 आहे की नाही. कंपासचे टोक पॉइंट X वर ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. आता हा जो आर्क आपल्याला मिळालेला आहे त्या आर्कने ही जी साइड आहे साइड PX ला इथे इंटरसेक्ट केलेला आहे. मग हा जो पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊयात Y. लक्षात घ्या इथे आपण 90 डिग्रीचा कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जो पॉइंट घेतला होता 90 डिग्रीचा त्याचं नाव आहे P आणि 5.2 चं डिस्टन्स जे आपल्याला इथे घेतलेलं आहे तिथे त्या पॉइंटला आपण नाव दिलेलं आहे Y. दोन्हीही शेजारी शेजारीच आलेले आहेत त्यामुळे गोंधळ करू नका इथे. आता पुढे काय करायचं आपल्याला, पॉइंट Y वर पुन्हा कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि कंपास मधले डिस्टन्स जे आहे ते अजिबात चेंज करायचे नाहीये. हे पहा इथे 5.2 इतकेच डिस्टन्स मी ठेवलेले आहे बरोबर, कारण स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात. मग काय करूयात आता, इथे हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे तिथे कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर पॉइंट W वर कंपासचे टोक ठेवायचं आहे. कंपास मधले डिस्टन्स अजिबात चेंज करायचे नाही कारण स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स या कशा असतात, व्हेरी गुड इक्वल लेंथच्या असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊयात, येस व्हेरी गुड, Z. कारण हा आपला रेक्टँगल कसा आहे, XYZ. रेक्टँगलचं नाव XYZ आहे. आता ZW जॉईन करूयात. त्याचबरोबर ZY हे जे दोन पॉइंट्स आहेत ते सुद्धा आपण जॉईन करूयात. हे पहा आता पुढे काय करायचंय आपल्याला, स्क्वेअर तयार झाला की नाही, सगळ्या साइड्सला नाव देऊन झालेलं आहे आणि आता त्यांची लेंथ सुद्धा आपण इथे राईट करूयात. सगळ्यांची लेंथ ही 5.2 सेंटीमीटर्स इतकीच आहे बरोबर. सो सगळ्या गोष्टी न विसरता व्यवस्थित राईट करायच्या आहेत म्हणजे आपल्याला
फुल मार्क्स मिळणार आहेत आपल्या एक्झाम मध्ये. आता स्टेप्स कशा प्रकारे राईट करणार, हे पहा. तुम्ही स्टेप्स अशा प्रकारे राईट करू शकता. सगळ्यात आधी आपण काय केलं, लाईन WX ड्रॉ केली की नाही. सो ड्रॉ अ लाईन WX 5.2 सेंटीमीटर्सची घेतली होती. सो 5.2 सेंटीमीटर्स राईट केलं. त्यानंतर काय केलं आपण सेकंड स्टेपमध्ये, तर 90 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट केला. कुठे, तर पॉइंट X वर. सो कन्स्ट्रक्ट अन अँगल ऑफ 90 डिग्री ऍट पॉइंट X. स्टेप नंबर 3 मध्ये काय केलं, तर पॉइंट X वरून आपण काय केलं, 5.2 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स असणारा एक आर्क ड्रॉ केला. कुठे, तर XP वर. आणि जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळाला त्याला नाव दिलं Y. स्टेप नंबर 4 मध्ये आपण काय केलं, तर पॉइंट Y वर आपण कंपासचे टोक ठेवले आणि 5.2 इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन एक आर्क ड्रॉ केला. सो स्टेप नंबर 4 कशा प्रकारे राईट करणार, विथ Y ऍज सेंटर अँड रेडियस 5.2 सेंटीमीटर्स ड्रॉ अँड आर्क. एक आर्क ड्रॉ केला. त्यानंतर पॉइंट W वर आपण कंपासचे टोक ठेवलं आणि फर्स्ट जो प्रिव्हियस आर्क होता त्या प्रिव्हियस आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा एक आर्क आपण ड्रॉ केला. सो स्टेप नंबर 5 मध्ये काय राईट करणार, विथ W ऍज द सेंटर अँड रेडियस 5.2 सेंटीमीटर्स ड्रॉ अन आर्क कटिंग द प्रिव्हियस आर्क ऍट पॉइंट Z. त्यानंतर ना आपण सगळ्या साइड्स और सगळे पॉइंट्स जॉईन केले. सो जॉईन YZ अँड WZ. Here is the required WXYZ square. चला आता क्वेश्चन नंबर 3 पाहूया. ड्रॉ अ rhombus KLMN such that its side is 4 centimeters and measure of angle K 75 degree. आता इथे आपल्याला एक rhombus कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं आहे. या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये आपण रेक्टँगल आणि स्क्वेअर कन्स्ट्रक्ट केले होते आणि अभ्यासलं होतं की रेक्टँगल म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय, त्यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत. बरोबर. मग आता या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला रॉम्बस ड्रॉ करायला सांगितलेला आहे. मग आधी आपण काय करूयात, रॉम्बस म्हणजे काय ते समजून घेऊयात आणि त्याच्या प्रॉपर्टीज समजून घेऊयात. कारण त्या जर आपण समजून घेतल्या नाहीत तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्हच करता येणार नाहीये. चला तर मग समजून घेऊयात की रॉम्बस म्हणजे काय. आता हे पहा, या फिगर मध्ये किती साइड्स आहेत और या शेप मध्ये किती साइड्स आहेत, तर 4 साइड्स आहेत. म्हणजेच याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणू शकतो. मग कोणत्या प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला रॉम्बस म्हणतात बरं, चला पाहूयात. इफ ऑल साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, समजून घ्या, जर क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ और कॉन्ग्रुएंट, जर सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या और कॉन्ग्रुएंट असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला रॉम्बस म्हणायचं. हे पहा, या शेप मध्ये ज्या सगळ्या साइड्स आहेत त्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत म्हणून या शेपला आपण रॉम्बस म्हणणार. मग आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की स्क्वेअर आपण अभ्यासलं तेव्हा पाहिलं की स्क्वेअरच्या सुद्धा सगळ्या साइड्स या इक्वल लेंथच्या असतात. मग हा स्क्वेअर सुद्धा रॉम्बस आहे का, तर हो, या स्क्वेअरला आपण रॉम्बस म्हणू शकतो. पण या रॉम्बसला स्क्वेअर म्हणू शकतो का, सांगा बरं मला. नाही म्हणू शकणार. कारण स्क्वेअरची काय डेफिनेशन आहे, सगळ्या साइड्स तर कॉन्ग्रुएंट हव्या आहेत, त्याचबरोबर जे सगळे अँगल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट हवे असतात, तेव्हाच त्या क्वाड्रिलॅटरलला आपण स्क्वेअर म्हणू शकतो. बरोबर. मग आता इथे हा जो शेप आहे या शेप मध्ये सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत, पण जे अँगल्स आहेत ते डिफरंट मेजरचे आहेत म्हणून अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला आपण रॉम्बस म्हणणार. आलं लक्षात. त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणखी सुद्धा एक शेप अभ्यासला होता. कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आपण अभ्यासला होता, तर रेक्टँगल, हो की नाही. आता हा जो रेक्टँगल आहे या रेक्टँगल मध्ये जे सगळे अँगल्स आहेत ते स्क्वेअर प्रमाणेच 90 डिग्रीचे आहेत. बरोबर. रेक्टँगलची डेफिनेशनच ती आहे की कोणत्याही क्वाड्रिलॅटरल मध्ये जर त्याचे सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे असतील और राईट अँगल असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल म्हणतो. पण मग प्रत्येक रेक्टँगल, हे पहा, स्क्वेअर मध्ये सुद्धा सगळे अँगल्स 90 डिग्रीचे आहेत. मग स्क्वेअर हा रेक्टँगल आहे का, तर हो, या स्क्वेअरला आपण रेक्टँगल म्हणू शकतो. पण या रेक्टँगलला स्क्वेअर म्हणू शकतो का, नाही. या रेक्टँगलला स्क्वेअर बनण्यासाठी आणखी एक कंडिशन कंप्लीट करावी लागते. कोणती, तर सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या हव्या असतात. पण रेक्टँगल मध्ये तसे असते का,
नाही. रेक्टँगलच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण अभ्यासलेले आहे, हो ना. या रेक्टँगल मध्ये ज्या अपोजिट साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात, तर स्क्वेअर मध्ये सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात आलं तुम्हाला? स्क्वेअर म्हणजे काय, रेक्टँगल म्हणजे काय आणि रॉम्बस म्हणजे काय, तिन्ही शेप्स मध्ये काय डिफरन्स आहे, कळालं तुम्हाला? चला आता आपण रॉम्बस म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आता रॉम्बसच्या प्रॉपर्टीज सुद्धा समजून घेऊयात. हे पहा, आता तुम्हाला माहित आहे की रॉम्बस म्हणजे काय. रॉम्बसच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथच्या असतात, बरोबर. मग आता हे जे रॉम्बसचे डायगोनल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात का? ज्या प्रकारे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की स्क्वेअर आणि रेक्टँगल या दोघांचेही डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. आता डायगोनल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की नाही? अपोजिट व्हर्टायसेसला जॉईन करणाऱ्या लाईनला आपण डायगोनल असं म्हणतो. आता इथे या स्क्वेअर मध्ये आर हा एक वर्टेक्स आहे आणि क्यू हा एक वर्टेक्स आहे. या दोघांनाही जॉईन करणारी जी लाईन आहे त्याला आपण डायगोनल म्हणतो. मग हा जो डायगोनल आहे तो आणि हे पहा हा एक डायगोनल, हे दोन्ही डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथचे असतात स्क्वेअर मध्ये. आणि रेक्टँगल मध्ये सुद्धा जे डायगोनल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. मग रॉम्बसचे जे डायगोनल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात का? तर नाही. रॉम्बसचे डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट नसतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर रॉम्बसचे जे अँगल्स असतात ना, अपोजिट अँगल्स, ते कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट नसतात, इक्वल लेंथचे नसतात. रॉम्बस मध्ये जे अपोजिट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. हे पहा, आता इथे अपोजिट अँगल्स कोणते आहेत? तर हा अँगल एफ आणि अँगल एच, हे दोन्ही अपोजिट अँगल्स आहेत. मग हे जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल लेंथचे आहेत. सो इथे आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, अँगल एफ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. त्याचबरोबर इथे हा जो आहे अँगल ई तो कॉन्ग्रुएंट आहे अँगल जी बरोबर. म्हणजे अँगल ई आणि अँगल जी हे इक्वल लेंथचे आहेत. ही गोष्ट कळाली, ही प्रॉपर्टी क्लिअर झाली. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ अ रॉम्बस. आता मला सांगा या रॉम्बस मध्ये डायगोनल्स कोणते आहेत? तर फर्स्ट डायगोनल आहे एफ एच आणि सेकंड डायगोनल आहे जीई. आता हे जे डायगोनल आहेत ते काय करतात माहितीये का? प्रत्येक अँगलचे इक्वल दोन तुकडे करतात. बायसेक्ट म्हणजे काय? बाय म्हणजे दोन आणि सेक्ट म्हणजे तुकडे, दोन तुकडे करतात. आता इथे हा जो डायगोनल आहे एफ एच, या डायगोनलने काय केलेला आहे? हा जो अँगल एफ आहे की नाही, या अँगल एफ चे दोन इक्वल तुकडे केलेले आहेत. हे पहा, हा एक अँगल फॉर्म झालेला आहे आणि हा एक अँगल फॉर्म झालेला आहे आणि हे दोन्ही अँगल्स हे इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. कसा अँगल आहे पहा, ई एफ एच, त्याचबरोबर एच एफ जी, हे दोन अँगल्स इक्वल फॉर्म झालेले आहेत. कशामुळे? तर या डायगोनलमुळे. त्याचबरोबर हा जो अँगल आहे ना अँगल एच, याला सुद्धा या डायगोनलने बायसेक्ट केलेला आहे, त्यामुळे हे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आता हा जो डायगोनल आहे ई जी, या डायगोनलने सुद्धा अँगल ई ला इक्वल दोन तुकड्यांमध्ये डिवाइड केलेला आहे. दोन इक्वल अँगल्स फॉर्म झालेले आहेत. त्याच प्रकारे इथे अँगल जी चे सुद्धा दोन इक्वल अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आलं लक्षात? आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे? डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. हे पहा, दोन्ही डायगोनल्स इथे या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत, हो ना, आणि ते काय करतायत? बायसेक्ट करतायत एकमेकांना. बायसेक्ट करतायत म्हणजे आता हे पहा, हा जो डायगोनल आहे डायगोनल एफ एच, इथे बायसेक्ट झालेला आहे. बायसेक्ट म्हणजे इक्वल दोन तुकडे झालेले आहेत. मग इथे एफ एम इज कॉन्ग्रुएंट टू एम एच और एच एम असं आपण म्हणू शकतो. जेवढी लेंथ एफ एम ची आहे तेवढीच लेंथ एच एम ची आहे. सो हे पहा, राईट करते वेळी आपण अशा प्रकारे राईट करू शकतो, लेंथ ऑफ एफ एम इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ ऑफ एच एम. आता इथे हा डायगोनल ऑब्झर्व करा, ई जी इथे बायसेक्ट झालेला आहे. मग इथे आपण म्हणू शकतो ई एम इज कॉन्ग्रुएंट और इज इक्वल टू जी एम.
कशा प्रकारे राईट करणार आपण? लेंथ ऑफ EM इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ ऑफ GM. लक्षात आलं तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज रोम्बसच्या. आणखी एक प्रॉपर्टी आहे, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता हे जे डायगोनल्स आहेत ते बायसेक्ट तर करतात एकमेकांना, त्याचबरोबर परपेंडिक्युलर आहेत. हे पहा, इथे हा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. हे पहा इथे, म्हणजेच इथे परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलरचा अर्थच तो होतो की 90 डिग्रीचा अँगल तिथे फॉर्म होत असतो. आता इथे हा सुद्धा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. मग रोम्बसचे जे डायगोनल्स आहेत ते काय असतात? एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्याचबरोबर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. या सगळ्या प्रॉपर्टीज आय होप तुम्हाला सगळ्या व्यवस्थित इन डिटेल कळलेल्या असतील. स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस यामध्ये काय फरक आहे, सगळ्यांच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत ते व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. चला आता आपण आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायला घेऊया. Draw a rhombus KLMN such that its side is 4 centimeters and measure of angle K is 75 degree. आता इथे आपल्याला रोम्बस ड्रॉ करायला सांगितलेला आहे KLMN नावाचा आणि त्याची एक साइड दिलेली आहे 4 सेंटीमीटर्स आणि एक अँगल दिलेला आहे 75 डिग्रीचा. आता रोम्बस म्हणजे काय, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे आपण सगळं अभ्यासलेलं आहे इन डिटेल. मग आता इथे काय दिलेलं आहे, रोम्बसची जी एक साइड आहे ती 4 सेंटीमीटर्सची आहे. रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे, रोम्बसच्या सगळ्या साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल असतात. मग जर एक साइड 4 सेंटीमीटर्स दिलेली आहे तर सगळ्या साइड्स 4 सेंटीमीटर्सच्या असणार आहेत रोम्बसच्या. चला तर मग आधी आपण काय करूयात, रफ फिगर ड्रॉ करूयात. सो रफ फिगर कशा प्रकारे येणार आहे, रफ फिगर ड्रॉ करते वेळी आता इथे मी स्केच पेन यूज करतेय कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये विजिबल व्हावं यासाठी तुम्ही पेन्सिलचाच यूज करायचा आहे. रफ फिगर मध्ये हे पहा, रोम्बस 4 सेंटीमीटर वन साइड दिलेली आहे, आपण अंदाजे ही घेतलेली आहे 4 सेंटीमीटर. इथे राईट करूयात 4 सेंटीमीटर्स. आता नाव काय देणार या साइडला, तर KL नाव देऊयात, KL. पुढे काय दिलेलं आहे, एक अँगल दिलेला आहे, त्याचं काय मेजर आहे 75 डिग्री. सो चला प्रोट्रॅक्टरचं यूज करणार इथे आपण आणि 75 डिग्री ड्रॉ करणार अँगल. आता इथे आपण अंदाजे घेत आहोत, मग 90 डिग्री म्हणजे एक स्ट्रेट लाईन, बरोबर. के पासून जर आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर 90 डिग्री येणार आहे. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, के 75 डिग्री म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी. मग आतल्या साईडला येणार, हे पहा आपण इथे अशा प्रकारे घेऊयात. फॉर एक्झाम्पल हा 75 डिग्रीचा अँगल, इथे राईट करूयात 75 डिग्रीचा हा अँगल आपण के ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की रोम्बसच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात, बरोबर. म्हटलं जर KL 4 सेंटीमीटर आहे तर इथली ही साइड सुद्धा 4 सेंटीमीटर्स असणार आहे. मग कंपासच्या मदतीने आपण काय करणार, 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेणार आणि इकडे एक आर्क ड्रॉ करणार. मग इथे या पॉइंटला नाव काय देणार, आता इथे KL इकडची साइड असणार आहे M, मग ही साइड कोणती झाली N. ही साइड म्हणजे इथला हा वर्टेक्स काय झाला N. सो KN किती झालेला आहे इथे 4 सेंटीमीटर्स. आता पुढे आपल्याला या 2 लाइन्स ड्रॉ करायच्या आहेत, या 2 साइड्स रोम्बसच्या ड्रॉ करायच्या आहेत. कशा प्रकारे करणार, 2 साइड्स ऑलरेडी आपल्या ड्रॉ करून झालेल्या आहेत. मग आपल्याला माहित आहे की प्रत्येक साइड 4 सेंटीमीटर्स आहे. मग कंपासमध्ये पुन्हा एकदा 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घेणार, कंपासचे टोक इथे ठेवणार आणि या साइडला 4 सेंटीमीटरचा एक आर्क आपण असा ड्रॉ करणार. त्यानंतर पुन्हा इकडची आपल्याला पाहिजे ना साइड, मग काय करणार, इथे कंपासचे टोक ठेवणार, 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेणार आणि इकडे एक आर्क ड्रॉ करणार. ओके. आणि आता इथे हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे त्याला नाव देणार आपण, काय नाव देणार सांगा बरं मला. हा आहे K, हा आहे L, मग हा कोणता येणार M. आणि हे जे पॉइंट्स आहेत ते आपण जॉईंट करणार. हे पहा अशा प्रकारे झाला आपला हा रोम्बस तयार. चला
आता ही कशी आहे, रफ फिगर आहे की नाही. सो इथे आपण राईट करूयात की ही एक रफ फिगर आहे आणि इकडे ओरिजिनल फिगर ड्रॉ करूयात. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी रुलरच्या मदतीने 4 सेंटीमीटर, आधी आपण काय केलं होतं, 4 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेतले होते की नाही. चला तर मग 4 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आपण घेऊयात. इथे ओरिजिनल फिगर आपण ड्रॉ करत आहोत. हे पहा इथे 4 सेंटीमीटर्स, 4 आणि हा 0, हो ना. चला लाईन ड्रॉ करूयात. ही लाईन ड्रॉ केलेली आहे. हे जे पॉइंट्स आहेत त्याला आपण नाव देऊन घेऊयात KL. किती आहे, 4 सेंटीमीटर्स. नेक्स्ट आपण काय केलं होतं, 75 डिग्रीचा एक अँगल इथे K वर ड्रॉ केला होता. मग त्यासाठी काय करायचंय, आपल्याला प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि हे पहा प्रोट्रॅक्टरचा सेंटर आपल्याला कुठे ठेवायचा आहे, वर्टेक्स K वर. इथे पॉइंट K वर आपण प्रोट्रॅक्टरचा सेंटर ठेवला. आता मला सांगा 0 कुठे आहे बरं, या लाईनवर 0 आहे ना, इकडे लाईनवर 0 आहे हा. सो हा जो 0 आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचा आहे. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आपल्याला कितीचा पाहिजे, अँगल 75 डिग्रीचा हवा आहे, अँगल K, हो ना. मग इथे आहे 70 आणि इकडे हे पहा इथे आहे 75. सो हा आपण पॉइंट इथे घेतलेला आहे 75 डिग्रीचा. या पॉइंटला आपण नाव देऊयात X, ओके, आणि जॉईन करूयात. हे पहा इथे आपण 75 डिग्रीचा अँगल इथे ड्रॉ केलेला आहे. इथे राईट करून घेऊयात 75 डिग्री. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला माहित आहे की रोम्बसच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात आणि क्वेश्चन मध्ये रोम्बसची वन साइड 4 सेंटीमीटर्स दिलेली आहे. याचाच अर्थ सगळ्या साइड्स किती सेंटीमीटर्सच्या असणार आहेत, तर 4 सेंटीमीटर्सच्या, बरोबर. चला मग रुलर मध्ये अशा प्रकारे 4 सेंटीमीटर्स इथे आहे की नाही. मग कंपास मध्ये 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स आपण घेऊयात. हे पहा 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घेतले. आता कंपासचे टोक ठेवणार पॉइंट K वर आणि ही जी लाईन और रे आपण इथे ड्रॉ केलेला आहे XK, त्यावर एक इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ करणार. हे पहा इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ केला. इथे हा जो पॉइंट मिळालेला आहे त्या पॉइंटला काय नाव देणार आपण, N. सो नाव देऊन घेऊयात N. आणि किती सेंटीमीटर्सचा आपण घेतलेला आहे डिस्टन्स, 4 सेंटीमीटर्स. इथे राईट करूयात 4 सेंटीमीटर्स. आता पुढे आपल्याला काय करायचंय, इकडे आणि इकडे 2 साइड्स राहिलेल्या आहेत रिमेनिंग आपल्या आणि आपल्याला माहित आहे की सगळ्या 4 सेंटीमीटर्सच्या आहेत. मग काय करणार आपण, रुलरमध्ये पुन्हा एकदा 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घेणार. आता ऑलरेडी 4 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आहेच घेतलेले, मग ते अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये आणि पॉइंट N वर कंपासचे टोक ठेवायचे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. हे पहा अशा प्रकारे इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता पुन्हा कंपासचे टोक इथे पॉइंट L वर ठेवायचंय आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. सेम डिस्टन्स ठेवायचंय कारण आपल्या सगळ्या साइड्स 4 सेंटीमीटर्सच्या आहेत, हो ना. हे पहा दोन्ही आर्क्स इथे इंटरसेक्ट झालेले आहेत. या इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देऊयात आपण M. आणि आता सगळे पॉइंट्स जॉईन करून घेऊयात. पॉइंट M, पॉइंट L जॉईन केला. आता पॉइंट N आणि पॉइंट M जॉईन करूयात. हे पहा इथे राईट करूयात. आता 4 सेंटीमीटर इतके डिस्टन्स घेतले की नाही. सो 4 सेंटीमीटर्स. NM किती आहे, 4 सेंटीमीटर्स. हे पहा अशा प्रकारे आपला हा रोम्बस KLMN ड्रॉ करून झालेला आहे. पाहिलात किती इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. आता स्टेप्स कशा प्रकारे राईट करणार की आपण हा रोम्बस कसा ड्रॉ केलेला आहे. स्टेप नंबर 1 मध्ये आपण कशा प्रकारे राईट करणार, सगळ्यात आधी आपण काय केलं होतं, आपण लाईन KL ड्रॉ केली, हो की नाही, 4 सेंटीमीटर्स. सो स्टेप नंबर 1 मध्ये राईट करणार ड्रॉ अ लाईन KL 4 सेंटीमीटर्स. स्टेप नंबर 2 मध्ये राईट करणार कन्स्ट्रक्ट अन अँगल ऑफ 75 डिग्री ऍट पॉइंट K. पॉइंट K वर आपण 75 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट केला प्रोट्रॅक्टरच्या मदतीने. त्यानंतर आपण काय केलं, पॉइंट K वर कंपासचे टोक ठेवले
कंपासमध्ये किती डिस्टन्स घेतले? कंपासमध्ये आपण डिस्टन्स घेतले 4 सेंटीमीटर्स आणि इथे ही जी लाईन आहे XK त्यावर 4 सेंटीमीटरचा एक आर्क ड्रॉ केला, बरोबर. सो स्टेप नंबर 3 मध्ये आपण राईट करणार विथ K ॲज अ सेंटर अँड रेडियस 4 सेंटीमीटर्स ड्रॉ अन आर्क कटिंग द लाईन KX ॲट पॉइंट N. स्टेप नंबर 4 मध्ये आपण राईट करणार विथ N ॲज अ सेंटर अँड रेडियस 4 सेंटीमीटर्स ड्रॉ अन आर्क. मग नंतर आपण काय केलं? N वरून इकडे एक आर्क ड्रॉ केला, त्यानंतर L पॉइंट L वरून इकडे त्याला फर्स्ट प्रिव्हियस आर्कला इंटरसेक्ट करणारा एक अजून आर्क ड्रॉ केला, हो ना. सो स्टेप नंबर 5 मध्ये आपण राईट करणार विथ L ॲज द सेंटर अँड रेडियस 4 सेंटीमीटर्स ड्रॉ अन आर्क कटिंग द प्रिव्हियस आर्क ॲट पॉइंट M. इथे जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत दोन्ही आर्क्स तिथे आपण नाव दिलं पॉइंट M. स्टेप नंबर 6 मध्ये आपण काय केलं? सगळे पॉइंट्स जॉईन केले. सो जॉईन LM अँड NM. हिअर इज द रिक्वायर्ड KLMN rhombus. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. इफ diagonal of a rectangle is 26 centimeters and one side is 24 centimeters, find the other side. या क्वेश्चनला आपण जरा नेक्स्ट स्लाइड वर घेऊयात आणि इन डिटेल समजून घेऊयात. काय दिलेलं आहे की एक रेक्टँगल दिलेला आहे आणि त्या रेक्टँगलचा जो डायगोनल आहे ना त्याची लेंथ दिलेली आहे 26 सेंटीमीटर्स. आता डायगोनल म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. अपोजिट व्हर्टायसेसला जॉईन करणारी लाईन म्हणजेच डायगोनल. आता इथे हे पहा D आणि B हे अपोजिट व्हर्टायसेस आहेत, बरोबर. म्हणजे या दोन्ही व्हर्टायसेसला जॉईन करणारी ही जी लाईन आहे त्याला आपण डायगोनल असं म्हणतो. याची लेंथ क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 26 सेंटीमीटर्स अँड वन साइड इज 24 सेंटीमीटर्स. या रेक्टँगलची जी वन साइड आहे ती दिलेली आहे 24 सेंटीमीटर्स. फाइंड द अदर साइड. आणि जी दुसरी साइड आहे त्याची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता आपल्याला रेक्टँगलच्या सगळ्या प्रॉपर्टीज बाय हार्ट लर्न आहेत, हो की नाही. मग तुम्हाला माहित आहे की जर ही साइड AB ही साइड जर 24 सेंटीमीटर्स आहे तर याची जी अपोजिट साइड आहे ती सुद्धा 24 सेंटीमीटर्सचीच असणार आहे, बरोबर. मग आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे रेक्टँगलची जी दुसरी साइड आहे ती. मग ही साइड जितकी असणार आहे तितकीच लेंथची ही सुद्धा साइड असणार आहे, बरोबर. सो इतक्या गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला. चला आता पुढे कशा प्रकारे आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो ते पाहूया. हे पहा, आता इथे तुम्हाला माहित आहे की रेक्टँगलचे जे सगळे अँगल्स असतात ते कसे असतात? 90 डिग्रीचे असतात, ओके नाही. राईट अँगल असतात. सो A 90 डिग्री, B 90 डिग्री, C 90 डिग्री आणि D 90 डिग्री. आता इथे तुम्ही पहा बरं, या डायगोनलमुळे काय फॉर्म झालेला आहे तर इथे एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. हे पहा, राईट अँगल ट्रायंगल DAB. आणि जेव्हा कधी राईट अँगल ट्रायंगल येत असतो तेव्हा त्याच्या बरोबर नेहमी पायथागोरस थिअरम हा आपल्याला लगेचच आठवला पाहिजे की राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पायथागोरस थिअरम. आणि पायथागोरस थिअरम काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. चला आता या क्वेश्चनचे आन्सर आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात. आता पायथागोरस थिअरम मी म्हटल्यावर पुढे तुम्हाला सोल्युशन पाहण्याची गरजच नाही. तुम्ही फार इझिली लगेच सांगू शकता की ही जी नेक्स्ट साइड आहे ती किती सेंटीमीटर्सची असणार आहे, ओके नाही. चला तरी पण आपण सोल्युशन पाहूयात की कशा प्रकारे इथे येणार आहे. हा जो रेक्टँगल दिलेला आपण घेतलेला आहे ABCD तो क्वेश्चन मध्ये दिलाय का? नाही दिला की नाही. तो आपण अज्युम केलेला आहे की हा जो रेक्टँगल आहे त्याला आपण नाव देऊयात ABCD. म्हणून इथे सोल्युशन मध्ये आपण राईट करणार लेट quadrilateral or rectangle ABCD be the rectangle with one side. काय दिलेली आहे? रेक्टँगलच्या एका साइडची लेंथ 24 सेंटीमीटर्स. हे पहा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, हो की नाही. सो AB इज इक्वल टू 24 सेंटीमीटर्स आणि डायगोनल दिलेला आहे BD 26 सेंटीमीटर्स. इथे राईट करूयात आपण AB 24 सेंटीमीटर्स अँड डायगोनल BD 26 सेंटीमीटर्स. आता इथे आपण पाहिलं की कशा प्रकारे DAB हा एक राईट अँगल ट्रायंगल इथे आपल्याला फॉर्म झालेला आहे. सो इथे राईट करूयात इन ट्रायंगल DAB कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे? A. इन ट्रायंगल DAB अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री.
हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजेच राईट अँगल आहे. म्हणून इथे राईट अँगल ट्रायंगलच्या वेळी पायथागोरस थिअरम आपण यूज करत असतो. काय आहे पायथागोरस थिअरम? तर हे पहा, याला आपण काय म्हणतो? हायपोटेन्युअस म्हणतो. मग हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर और लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड्थ स्क्वेअर. हो ना. सो कशा प्रकारे येणार आहे? इथे हायपोटेन्युअस काय आहे? बीडी आहे. सो बीडीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? एडी स्क्वेअर. ही जी साइड आहे और परपेंडिक्युलर आहे तो एडी स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर असं सुद्धा आपण म्हणतो. काय आहे बेस या राईट अँगल ट्रायंगलचा? ए बी. सो ए बी स्क्वेअर. कळाला का तुम्हाला पायथागोरस थिअरम? बी डी स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. हा आहे पायथागोरसचा थिअरम. हा थिअरम यूज करून आपण राईट अँगल ट्रायंगल मधील साइड्स फार इझिली फाइंड आउट करू शकतो. आता इथे आपल्याकडे दोन साइड्स आहेत की नाही दिलेल्या, आपल्याला एका साइडची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो हायपोटेन्युअस काय आहे? बीडी 26 सेंटीमीटर्स. मग इथे राईट करूया 26 सेंटीमीटर्स स्क्वेअर और 26 स्क्वेअर इज इक्वल टू एडी फाइंड आउट करायचा आहे. मग एडी ऍज इट इज राईट करून घेऊयात एडी स्क्वेअर प्लस एबी काय आहे? एबी आहे 24 सेंटीमीटर. सो एबी स्क्वेअर म्हणजेच 24 स्क्वेअर. आता 26 चा स्क्वेअर किती आहे? हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 676. बरोबर. सो 26 चा स्क्वेअर आहे 676 इज इक्वल टू एडी स्क्वेअर ऍज इट इज प्लस 24 चा काय स्क्वेअर आहे? आता मी तुम्हाला बऱ्याचदा सांगते की स्क्वेअर्स लर्न करून ठेवायचे आहेत ऍटलिस्ट कमीत कमी 30 पर्यंतचे. सो लर्न असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये, पण लर्न नसतील तर तुम्हाला अशा प्रकारे 24 इंटू 24 करावं लागेल. आन्सर काय मिळतं? 576. राईट करूया तिथे. आता आपल्याला काय करायचं आहे? एडी स्क्वेअरला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवायचा आहे आणि हा जो नंबर आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचा आहे. मग जेव्हा तो इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा इथे प्लस आहे की नाही, तो मायनस होणार. सो 676 मायनस 576 इज इक्वल टू एडी स्क्वेअर. 676 मधून 576 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात? तर 100. ओके नाही. सो 100 इज इक्वल टू एडी स्क्वेअर. आता आपल्याला एडी स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळालेली आहे. बरोबर. एडी स्क्वेअर किती आलेला आहे? 100. पण आपल्याला एडी स्क्वेअर हवा आहे का? नाही. आपल्याला काय हवा आहे? एडी हवा आहे. म्हणजेच एडीचा स्क्वेअर रूट हवा आहे. इथे एडी स्क्वेअर आहे 100. मग आता आपण काय करूयात? इक्वल टूच्या दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊयात, कारण आपल्याला दोघांचाही स्क्वेअर रूट हवाय ना. एडीचा स्क्वेअर रूट आणि 100 चा स्क्वेअर रूट. बरोबर. सो चला दोन्ही साइडला आपण स्क्वेअर रूट घेऊयात. आता इथे एडीचा स्क्वेअर इथे राईट करूयात तसं की आपण दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. आता 100 चा स्क्वेअर रूट काय आहे? 100 चा स्क्वेअर रूट म्हणजे 100 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? तर 10 चा स्क्वेअर आहे. हो ना. सो इथे आपण स्क्वेअर रूट ऑफ 100 च्या ऐवजी 10 राईट करू शकतो इज इक्वल टू. आता इथे पहा, इथे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर. सो स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे कधीही एकत्र येत नाहीत. सो ते इथे कट होऊन जातात. रिमेनिंग काय आहे? एडी ओनली. सो एडी किती आलेला आहे? 10. यालाच आपण एडी इज इक्वल टू 10 असे सुद्धा राईट करू शकतो. क्वेश्चन मध्ये युनिट कोणतं यूज केलेलं आहे? दोन्हीकडे जी लेंथ दिलेली आहे युनिट सेंटीमीटर्स यूज केलेला आहे. म्हटल्यावर इथे सुद्धा आपण युनिट राईट करणार सेंटीमीटर्स. पहा किती इझिली आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. एडी काय आलेला आहे? 10 सेंटीमीटर्स. आता एडी जर 10 सेंटीमीटर्स आहे तर त्याच्या जी अपोजिट साइड आहे बीसी ती सुद्धा 10 सेंटीमीटर्सच असणार आहे. आलं लक्षात? चला फायनल आन्सर राईट करूयात. The other side of the rectangle is 10 centimeters. Lengths of diagonals of a rhombus ABCD are 16 centimeters and 12 centimeters. Find the side and perimeter of the rhombus. आता rhombus म्हणजे काय
हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल अभ्यासलेले आहे, त्याचबरोबर त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा अभ्यासलेल्या आहेत. एक असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथच्या असतात, त्याला आपण रॉम्बस असं म्हणतो. बरोबर. मग आता इथे क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की या रॉम्बस ABCD चे जे डायगोनल्स आहेत ना त्यांच्या लेंथ दिलेल्या आहेत. सो हा एक डायगोनल आहे, याची लेंथ काय दिलेली आहे तर 16 सेंटीमीटर्स दिलेली आहे. त्याचबरोबर BD हा एक डायगोनल आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर्स. आणि फाइंड काय करायला सांगितलेलं आहे, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. दोन थिंग्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत, साइड, रॉम्बसच्या साइड्स आणि पेरिमीटर. आता आपल्याला तर माहित आहे की रॉम्बसच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल लेंथच्या असतात. म्हटल्यावर एक साइड आपल्याला मिळाली की याचाच अर्थ सगळ्या साइडची लेंथ ही तेवढीच असणार आहे. त्याचबरोबर पेरिमीटर, पेरिमीटर म्हणजे काय तर सगळ्या साइड्सच्या लेंथची ऍडिशन केली की आपल्याला पेरिमीटर मिळत असतो, हो की नाही. म्हणजे ही जी बॉर्डर आहे AB, BC, CD आणि AD किंवा DA यांच्या लेंथची ऍडिशन केली की आपल्याला पेरिमीटर मिळणार आहे. आता हे पहा, या क्वेश्चनला कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत रोम्बसच्या, हो ना, आणि नसतील माहित तर आपण आता पुन्हा रिवाइज करणारच आहोत, डोंट वरी. आता हे जे डायगोनल्स आहेत रॉम्बसचे ते हे पहा या पॉइंटला, इथे या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत, हो ना. मग या पॉइंटला आपण नाव देऊयात E. आणि प्रॉपर्टीज काय आहेत बरं आपण अभ्यासलेल्या रॉम्बसच्या. रॉम्बसच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, रॉम्बसचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल मेजरचे असतात. फॉर एक्झाम्पल आता इथे अँगल A जितक्या मेजरचा आहे तितक्याच मेजरचा अँगल C असणार आहे, जितक्या मेजरचा अँगल B आहे तितक्याच मेजरचा त्याचा अपोजिट अँगल D असणार आहे. क्लिअर झाल्या गोष्टी. आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे रॉम्बसची तर हे जे डायगोनल्स आहेत ना ते काय करतात त्याच्या अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. आता हा डायगोनल BD, B पासून स्टार्ट झालाय की नाही आणि D कडे गेलेला आहे. सो अँगल D वर हा जो डायगोनल आहे तो काय करतोय या अँगल D ला बायसेक्ट करतोय, म्हणजे अँगल D चे इक्वल दोन अँगल्स फॉर्म करत आहे. त्याच प्रकारे इथे अँगल B वर सुद्धा होत असते, अँगल B चे सुद्धा या डायगोनलमुळे इक्वल दोन तुकडे तयार झालेले आहेत. त्याच प्रकारे अँगल A चे होत असते, त्याच प्रकारे अँगल C चे सुद्धा होत असते. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे रॉम्बसची, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. डायगोनल्स काय करतात बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात म्हणजेच काय, बाय म्हणजे दोन आणि सेक्ट म्हणजे तुकडे, दोन इक्वल तुकडे होत असतात. आता हे पहा डायगोनल AC आणि डायगोनल BD हे डायगोनल काय करतात एकमेकांना बायसेक्ट करतायत. इथे हे पहा या पॉइंटला इंटरसेक्ट झालेले आहेत, आपण त्याला नाव दिलेलं आहे E. त्यामुळे काय झालंय AC या डायगोनलचे इक्वल दोन तुकडे तयार झालेले आहेत. हे पहा इथे हा एक बरोबर CE आणि AE इक्वल दोन तुकडे तयार झालेले आहेत या डायगोनल AC ची. डायगोनल AC ची टोटल लेंथ क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 16 सेंटीमीटर्स. बरोबर. आता इथे बायसेक्ट झाल्यामुळे AE ची लेंथ किती असणार आहे, AE ची लेंथ असणार आहे 8 सेंटीमीटर्स. तर EC ची लेंथ किती असणार आहे 8 सेंटीमीटर्सच, कारण दोन्हीही बायसेक्ट झालेले आहेत, इक्वल लेंथचे इथे फॉर्म झालेले आहेत. त्याचबरोबर डायगोनल BD ची काय लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर्स. इथे बायसेक्ट झाल्यामुळे, इथे या इंटरसेक्ट झाल्यामुळे पॉइंट E ला काय झालेलं आहे दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत या डायगोनलचे. मग टोटल लेंथ BD ची जर 12 आहे तर DE ची किती येणार, DE असणार आहे 6 सेंटीमीटर्स आणि EB असणार आहे 6 सेंटीमीटर्स. क्लिअर झाल्या गोष्टी. आता पुढे काय दिलेलं आहे डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, ते आपण आताच अभ्यासलं. पुढे दिलेलं आहे दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता इथे पहा हे सगळे जे डायगोनल्स आहेत इथे या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत आणि इथे इंटरसेक्ट झाल्यामुळे काय होत आहे परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय, इथे पण 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय आणि इथे सुद्धा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होत आहे. क्लिअर झाल्या गोष्टी तुम्हाला, सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात आल्या, रिवाइज झाल्या. चला आता ही जी थर्ड प्रॉपर्टी आहे की नाही ती यूज करणार आहोत आपण इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. सो
आता आपण पाहूयात सोल्युशन कशा प्रकारे येणार आहे या क्वेश्चनचे. पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करूयात आणि काय विचारले ते समजून घेऊयात. लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस ABCD आर 16 सेंटीमीटर्स अँड 12 सेंटीमीटर्स. डायगोनल्सची लेंथ दिलेली आहे, AC ची लेंथ 16 सेंटीमीटर्स आणि BD ची लेंथ 12 सेंटीमीटर्स दिलेली आहे. आणि आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे, या रॉम्बसची साईड शोधायला सांगितलेली आहे आणि पेरिमीटर काय असणार आहे ते विचारलेले आहे. मग आता सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार बरं आपण. हे पहा, इन रॉम्बस ABCD काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, डायगोनल्सची लेंथ दिलेली आहे. सो इथे आपण राईट करूयात. इट इज गिवन दॅट diagonal AC is equal to 16 centimeters and diagonal BD is equal to 12 centimeters. आणि हे दोन्ही डायगोनल्स पॉइंट E ला इंटरसेक्ट होत आहेत, ते सुद्धा इथे आपण राईट करूयात. लेट द डायगोनल्स ऑफ रॉम्बस ABCD इंटरसेक्ट ऍट पॉइंट E. त्यानंतर आपण प्रॉपर्टी काय अभ्यासली की हे जे डायगोनल्स असतात रॉम्बसचे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, हो ना. इथे हे पहा, या पॉइंट E ला काय झालेले आहेत ते बायसेक्ट झालेले आहेत. बायसेक्ट झाल्यामुळे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला, या ठिकाणी 90 डिग्री, या ठिकाणी 90 डिग्री आणि या ठिकाणी सुद्धा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. म्हणून इथे आपण राईट करूयात डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. आता डायगोनल AC किती सेंटीमीटरचं दिलेलं आहे, 16 सेंटीमीटरचं दिलेलं आहे, बरोबर. आणि इथे या पॉइंटला दोघांनीही एकमेकांना बायसेक्ट केलेला आहे, दोन्ही डायगोनल्सनी. त्यामुळे काय झालंय हे पहा, AE इज इक्वल टू EC असं झालेलं आहे. मग चला आता आपण काय करूयात, AE ची लेंथ फाइंड आउट करूयात की कशा प्रकारे AE 8 सेंटीमीटर येत आहे. सो हे पहा, लेंथ ऑफ AE हे पहा, हा AE किती येणार, टोटल लेंथ काय दिली आहे डायगोनलची, AC हा डायगोनल आहे की नाही, त्याची लेंथ दिलेली आहे 16 सेंटीमीटर्स. मग 16 चा हाफ म्हणजेच AE, हो ना. सो हाफ ऑफ लेंथ ऑफ AC अशा प्रकारे आपण राईट करणार. AC ची लेंथ काय आहे 16 सेंटीमीटर्स. चला मग इथे आपण AC च्या जागी 16 सेंटीमीटर्स राईट करूयात. 2 1 जार 2, 2 8 जार 16. हे पहा, अशा प्रकारे AE ची लेंथ काय आलेला आहे 8 सेंटीमीटर्स. आता हे सॉल्व्ह करायला हवं का, तर हो, आपण जेव्हा सोल्युशन राईट करत असतो तेव्हा आपल्याला इन डिटेल एक्सप्लेन करावं लागतं की कशा प्रकारे AE 8 सेंटीमीटर आलेला आहे. आपल्याला डायरेक्ट आता आपल्याला माहित आहे की AC 16 आहे म्हणजे 16 च्या हाफ ही लेंथ येणार AE, पण ते आपल्याला एक्सप्लेन करावं लागणार की नाही की 8 सेंटीमीटर कसं काय आलं. त्यामुळे हे पहा, अशा प्रकारे आपण एक्सप्लेन करायचं आहे. आता AE 8 सेंटीमीटर आहे, मग EC किती असणार आहे, EC सुद्धा तर 8 सेंटीमीटरच असणार ना, कारण AE इज इक्वल टू EC आहे. सो हे पहा, अशा प्रकारे आपण राईट करूयात. लेंथ ऑफ AE इज इक्वल टू लेंथ ऑफ EC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर्स. आता BD हा जो डायगोनल आहे की नाही त्याची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर्स. मग तो बायसेक्ट झालेला आहे डायगोनल. मग एका पार्टची काय लेंथ आहे ती कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार, सेम वेने. चला तर मग आपण इथे राईट करूयात लेंथ ऑफ DE. हे पहा, DE लेंथ ऑफ DE इज इक्वल टू काय येणार, DE काय असणार आहे टोटल BD चा हाफ, हो ना. सो हाफ ऑफ BD. ओके, आता BD काय आहे, BD ची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर्स. मग BD च्या ऐवजी 12 राईट करूयात. सो लेंथ ऑफ DE इज इक्वल टू हाफ ऑफ 12. 2 1 जार 2, 2 6 जार 12. सो लेंथ ऑफ DE काय आलेला आहे 6 सेंटीमीटर्स. जर DE 6 सेंटीमीटर्स आहे तर EB सुद्धा 6 सेंटीमीटरच असणार ना. सो ते पण आपण इथे राईट करून घेऊयात. सो DE, इथे तुम्ही लेंथ ऑफ DE असं सुद्धा राईट करा बरं. DE इज इक्वल टू लेंथ ऑफ EB किती आहे 6 सेंटीमीटर्स. चला आता आपल्याला हे जे डायगोनलचे बायसेक्टर्स आहेत त्यांची लेंथ मिळालेली आहे. आता लेंथ मिळाल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, हे पहा, इथे
हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. आपण पाहिलं की नाही की परपेंडिक्युलर असतात, म्हणजेच इथे राईट अँगलचा अँगल फॉर्म होतो, हो ना. आणि हा काय झालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे AED, किंवा यालाच आपण DEA असं सुद्धा म्हणू शकतो. मग या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याकडे AE ची लेंथ आहे, बरोबर, ED ची लेंथ आहे, आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, साइडची लेंथ. कोणत्या साइडची, तर रॉम्बसच्या, म्हणजेच AD ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आणि हा आहे राईट अँगल ट्रायंगल. काय आठवतंय का तुम्हाला, राईट अँगल ट्रायंगल आला रे आला, लगेच आपल्याला काय आठवलं पाहिजे, पायथागोरस थिअरम. ओके नाही, पायथागोरस थिअरम फार युजफुल आहे आणि खूप मजेशीर आहे पायथागोरस थिअरम. त्याने आपण राईट अँगल ट्रायंगल मधील कोणतीही साइड फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला तर मग इथे आपण राईट करून घेऊयात. वी नो दॅट मेजर ऑफ अँगल DEA, हे पहा, DEA इज इक्वल टू 90 डिग्री. प्रॉपर्टी आपल्याला तेच सांगते, ओके नाही, प्रॉपर्टी मध्ये आपण पाहिलं. पुढे काय राईट करूयात, सो AD स्क्वेअर, पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, AD काय झाला आता इथे या राईट अँगल ट्रायंगलचा, AD हायपोटेन्युअस झाला की नाही. सो हायपोटेन्युअस स्क्वेअर म्हणजेच AD स्क्वेअर इज इक्वल टू DE, हे पहा, DE काय आहे, बेस आहे या राईट अँगल ट्रायंगलचा. सो DE स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर, ही साइड AE स्क्वेअर. सो चला आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. आपल्याकडे AE ची लेंथ आहे आणि DE ची सुद्धा लेंथ आहे. सो AD स्क्वेअर इथे राईट करायचं ऍज पायथागोरस थिअरम. AD स्क्वेअर इज इक्वल टू DE काय आहे, DE आहे 6 सेंटीमीटर्स. सो 6 चा स्क्वेअर, AE आहे 8 सेंटीमीटर्स. सो 8 स्क्वेअर. नेक्स्ट पाहूयात, AD स्क्वेअर इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर किती, 36 प्लस 8 चा स्क्वेअर 64. 36 प्लस 64 किती होतात, 100. सो AD स्क्वेअर इज इक्वल टू 100 आलेला आहे. पण आपल्याला AD चा स्क्वेअर पाहिजे का, नाही, आपल्याला AD पाहिजे ना. AD चा स्क्वेअर नकोय आपल्याला, आपल्याला AD पाहिजे. मग कशा प्रकारे AD फाइंड आउट करणार आपण, आता इथे खाली सॉल्व्ह करायला जागा राहिलेली नाहीये शिल्लक. सो आपण काय करूया, थोडीशी जागा ऍडजस्ट करूया तिथे. येस, हे पहा, ऍडजस्ट केली आता जागा. आता पुढे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार, आपल्याला AD हवा आहे. मग काय करूयात, आपण स्क्वेअर रूट घेऊयात दोन्ही साइडला. हे पहा, अशा प्रकारे स्क्वेअर रूट ऑफ AD स्क्वेअर. AD स्क्वेअरचा स्क्वेअर रूट पाहिजे ना आपल्याला, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ AD स्क्वेअर इज इक्वल टू 100चा पण स्क्वेअर रूट करावा लागणार आपल्याला. आणि इथे राईट करूयात टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स, दोन्ही साइडला आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे. आता इथे पहा, जेव्हा कधी स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकत्र येतं तेव्हा ते एकमेकांना कॅन्सल आउट करतात. सो इथे काय रिमेनिंग राहिलं, AD. आणि स्क्वेअर रूट ऑफ 100, स्क्वेअर रूट ऑफ 100 म्हणजे काय, तर 100 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, तर 110 चा स्क्वेअर आहे, हो ना. सो AD इज इक्वल टू 10. लेंथ ऑफ AD काय आलेलं आहे आपलं, 10 आलेलं आहे. आणि युनिट काय येणार, सेंटीमीटर्स, कारण सगळीकडे युनिट सेंटीमीटर्स यूज केलेले आहेत. सो एका साइडची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 10 सेंटीमीटर्स, बरोबर. रॉम्बसच्या सगळ्या साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथच्या असतात. जर AD 10 सेंटीमीटर आहे तर AB पण 10 सेंटीमीटर असणार, BC पण 10 सेंटीमीटर आणि DC पण 10 सेंटीमीटर. आणि पेरिमीटर फाइंड आउट करायला आपल्याला काय करावं लागतं, तर सगळ्या साइड्सची ऍडिशन करावी लागते, हो ना. किंवा आपण असंही करू शकतो 4 इंटू साइड, जशा प्रकारे आपण स्क्वेअरचं करतो, कारण स्क्वेअरच्या सुद्धा सगळ्या साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात. हे पहा, सो इथे आपण राईट करूयात, वी नो दॅट all sides of a rhombus are equal or we can say congruent. Equal च्या ऐवजी तुम्ही congruent हा वर्ड यूज केला तरी व्यवस्थित चालणार आहे. सो पेरिमीटर ऑफ rhombus ABCD is equal to सगळ्या साइड्सची ऍडिशन. सो लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC प्लस लेंथ ऑफ CD प्लस लेंथ ऑफ AD.
आपल्याला एडी माहित आहे 10 सेंटीमीटर्स. जर एडी 10 सेंटीमीटर आहे तर सगळ्या साइड्स सुद्धा 10 सेंटीमीटर्स असणार आहेत. सो 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 इज इक्वल टू काय येणार आहे 40 आणि युनिट काय येणार सेंटीमीटर्स. आता तुम्ही AB प्लस BC प्लस CD प्लस AD असं नाही राईट केलं आणि डायरेक्ट 4 इंटू साइड केलं तरीही चालणार आहे, जसं आपण स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी करत असतो तसं. आणि जर ते कळत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही राईट केलं तरी इट्स ओके, नो प्रॉब्लेम, सेम आन्सर येणार आहे दोन्ही वेळी. सो पेरिमीटर काय आलेला आहे रोम्बस ABCD चा 40 सेंटीमीटर्स आणि साइडची लेंथ काय आलेली आहे 10 सेंटीमीटर्स. चला तर मग आपण दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट केलेले आहेत. इथे आपलं फायनल आन्सर राईट करूयात. द साइड अँड पेरिमीटर ऑफ रोम्बस आर 10 centimeters and 40 centimeters respectively. Next question पाहूयात. Question number 6. Find the length of diagonal of a square with side 8 centimeters. Easy question आहे. स्क्वेअरची साइड दिलेली आहे 8 सेंटीमीटर्स आणि आपल्याला माहित आहे की स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, हो की नाही. म्हणजे जर हे पहा ही साइड 8 सेंटीमीटर असेल तर ही साइड सुद्धा 8 सेंटीमीटर, ही साइड 8 सेंटीमीटर आणि ही साइड सुद्धा 8 सेंटीमीटरची असणार. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय बरं, डायगोनलची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. डायगोनल म्हणजे काय, अपोजिट व्हर्टायसेसला जॉईंट करणारी लाईन, त्याला आपण काय म्हणतो डायगोनल असं म्हणतो, हो की नाही. सो इथे BD हा काय आहे डायगोनल आहे या स्क्वेअरचा. मग कशा प्रकारे बरं आपण फाइंड आउट करणार. आता इथे आपल्याला तर प्रॉपर्टीज माहित आहेत स्क्वेअरच्या की सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात आणि सगळे अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात स्क्वेअरचे. म्हणजे हे पहा इथे हा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री. आता मुलांनो या रफ फिगर कडे पाहूनच तुम्हाला कळलं असेल की या क्वेश्चनचे आन्सर आपण कशा प्रकारे फाइंड आउट करणार. पाहिलं किती इझी आहे. आणि जर नसेल कळलं तर हे पहा स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊयात कशा प्रकारे येणार आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे की हा स्क्वेअर आहे आणि त्याची साइड 8 सेंटीमीटर्स आहे आणि डायगोनल फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आपण इथे डायगोनल ड्रॉ करून घेतला BD. सो इथे राईट करून घेऊया सोल्युशन मध्ये. लेट ABCD बी द स्क्वेअर ऑफ साइड 8 सेंटीमीटर्स. 8 सेंटीमीटर्स इतकी साइड आहे या स्क्वेअरची. आणखी आपण हा डायगोनल ड्रॉ केला की नाही BD त्याचीच लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो इथे राईट करून घेऊयात सेगमेंट BD इज द डायगोनल. आणि हे पहा इथे हा एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. आपल्याला माहित आहे आत्ताच आपण समजून घेतलं की स्क्वेअर मध्ये सगळे जे अँगल्स आहेत ते कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात आणि राईट अँगल असतात 90 डिग्रीचे. आता इथे हा डायगोनल ड्रॉ केल्यामुळे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक साइड आहे 8 सेंटीमीटर्स, दुसरी साइड आहे 8 सेंटीमीटर्स आणि हा हायपोटेनियस म्हणजेच काय आहे तर आपला डायगोनल आहे या स्क्वेअरचा. मग हायपोटेनियस कसा फाइंड आउट करायचा, पायथागोरस थिअरम. चला तर मग इथे आपण राईट करून घेऊयात. हिअर इन ट्रायंगल BAD अँगल BAD म्हणजे अँगल हा जो A आहे तो किती आहे 90 डिग्रीचा आहे, हो ना. सो BD स्क्वेअर लेंथ ऑफ BD स्क्वेअर BD स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. हा काय आहे पायथागोरस थिअरम आहे. याच्या मदतीने आपण राईट अँगल ट्रायंगल मधली कोणतीही साइडची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो चला काय येणार पुढे, लेंथ ऑफ BD स्क्वेअर इज इक्वल टू AB ची काय आहे लेंथ 8 सेंटीमीटर्स. सो 8 स्क्वेअर प्लस AD काय आहे 8 प्लस 8 स्क्वेअर. 8 स्क्वेअर काय आहे स्क्वेअर ऑफ 8 64, हो ना. सो 64 प्लस 64 64 प्लस 64 केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं येस 128. आता लेंथ ऑफ BD स्क्वेअर आलेला आहे 128. मग 128 ही BD ची लेंथ झाली का, नाही, हो की नाही. BD स्क्वेअर आलेला आहे 128. आपल्याला स्क्वेअर रूट हवा आहे. मग त्यासाठी आपण काय करूयात, दोन्ही साइडला इक्वल टूच्या दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊयात. सो स्क्वेअर रूट ऑफ
लेंथ ऑफ BD स्क्वेअर येणार इथे इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 128. इथे राईट करूया टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. आणि तुम्हाला तर माहित आहे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकत्र कधीच थांबत नाहीत हो ना, एकमेकांना असं कट करून टाकतात, कॅन्सल आउट करतात. मग इथे रिमेनिंग काय आहे, लेंथ ऑफ BD इज इक्वल टू, आता इथे 128 चा स्क्वेअर रूट काय आहे, स्क्वेअर रूट काय आहे याचाच अर्थ 128 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे आपल्याला फार इझिली सांगता येत नाहीये हो ना. मग अशा वेळी आपण काय करतो, प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने स्क्वेअर रूट फाइंड आउट करत असतो. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हेच आन्सर दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 128. सो हे जरी तुम्ही फायनल आन्सर मध्ये राईट केलं तरी पण करेक्ट आहे. पण तुम्हाला जर आणखी सॉल्व्ह करायचं असेल की स्क्वेअर रूट कशा प्रकारे येणार आहे ते सॉल्व्ह केले तरीही चालणार आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही हे आन्सर राईट केलं काय किंवा आता आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करूयात, स्क्वेअर रूट फाइंड आउट केल्यानंतर ते आन्सर राईट केलं काय, दोन्ही आन्सर्स करेक्टच आहेत. सो टेक्स्टबुक नुसार इथे आपलं फायनल आन्सर येणार आहे, द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज स्क्वेअर रूट ऑफ 128 सेंटीमीटर्स. चला आता 128 चा स्क्वेअर रूट कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार ते समजून घेऊयात. हे पहा, प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे 128 चे. कशा प्रकारे आपण प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करतो हे तुम्हाला माहित आहे, आता मी पुन्हा समजून सांगत नाही. आता इकडे आपण राईट करून घेऊयात, ही जी स्टेप आहे ती ऍज इट इज इकडे कॉपी करून घेऊयात. हे पहा, लेंथ ऑफ BD इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 128. आता स्क्वेअर रूट ऑफ 128 च्या जागी आपण हे जे प्राइम फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत 128 चे ते राईट करू शकतो. सो इथे खाली राईट करूयात, लेंथ ऑफ BD इज इक्वल टू, हे पहा 128 च्या ऐवजी हे प्राइम फॅक्टर्स राईट करायचे. 2 किती टाइम्स आहेत, 1 2 3 4 5 6 and 7. सो 7 times 2 अशा प्रकारे राईट करून घ्यायचे. आता नेक्स्ट आपण काय करतो, 2 2 चे पेअर्स करत असतो. सो हा एक पेअर, हा एक पेअर, हा एक पेअर. आता हा बिचारा एकटाच राहिला, याला काही पेअर नाहीये, मग सध्या त्याला तसंच ठेवूयात. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये लेंथ ऑफ BD इज इक्वल टू, आता जेव्हा आपल्याला हे स्क्वेअर रूट कॅन्सल आउट करायचं असतं तेव्हा आपण काय करतो, 2 2 आहेत की नाही, सो त्याच्याऐवजी एक कॉमन 2 आपण बाहेर काढतो. सो 2, या 2 2 मधला एक 2 बाहेर काढायचा, या 2 2 मधला एक 2 बाहेर काढायचा. आता हा जो 2 आहे याला कोणी पेअरच नाहीये म्हटल्यावर त्याचं स्क्वेअर रूटचं जे साइन आहे हे रॅडिकल साइन ते काही कॅन्सल आउट होणार नाही. मग त्याला अशा प्रकारे आपण राईट करणार, स्क्वेअर रूट ऑफ 2. आता 2 into 2 into 2 किती होता, 2 into 2 4, 4 into 2 8. सो 8 into स्क्वेअर रूट ऑफ 2. आता इथे इंटूचं साइन नाही दिलं तरी चालणार आहे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. तुम्ही हे आन्सर राईट करा किंवा हे आन्सर राईट करा, दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत. पुढे तुम्ही इथे युनिट राईट करू शकता सेंटीमीटर्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 7, प्रॅक्टिस सेट 8.2 मधील हा लास्ट क्वेश्चन आहे. मेजर ऑफ वन अँगल ऑफ अ रॉम्बस इज 50 डिग्री. रॉम्बस मधील एका अँगलचे मेजर दिलेला आहे 50 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. हे पहा, इथे आपल्याला फार थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक रॉम्बस आहे आणि या रॉम्बसचा जो एक अँगल आहे त्याचे मेजर आहे 50 डिग्री. आता रॉम्बसच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला बाय हार्ट लर्न आहेत, हो की नाही. एकच इन्फॉर्मेशन का आपल्याला देईना, आपण फार इझिली आपल्या आन्सर पर्यंत पोहोचणार कारण आपल्या प्रॉपर्टीज लर्न आहेत. आपल्याला माहित आहे की रॉम्बसचा जो अपोजिट अँगल असतो तो कॉन्ग्रुअंट असतो, हो की नाही. म्हणजे जर हा 50 डिग्री आहे तर हा जो अपोजिट अँगल आहे, हे पहा आधी नाव देऊन घेऊयात, हा जो अपोजिट अँगल आहे तो सुद्धा 50 डिग्रीचा असणार आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला रॉम्बस मधील एका अँगलचे मेजर दिलेले आहे आणि रिमेनिंग 3 अँगल्सचे मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. मग 3 अँगल्स पैकी एका अँगलचे आपण मेजर फाइंड आउट केले प्रॉपर्टीवरून, हो ना. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट या प्रॉपर्टीवरून आपण
एका अँगलचे मेजर फाइंड आउट केलेले आहे. चला तर मग इथे सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात. लेट ABCD बी द रॉम्बस विथ मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 50 डिग्री. ऍज इट इज आपण इन्फॉर्मेशन राईट केलेली आहे. फक्त आपण काय केलेलं आहे, रॉम्बस फक्त त्यांनी वर्ड यूज केला होता, त्याचं नाव नव्हतं दिलं म्हणून आपण इथे नाव देऊन घेतलेलं आहे की या रॉम्बसचे नाव आहे ABCD. सो लेट ABCD बी द रॉम्बस विथ मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 50 डिग्री. आता A चा अपोजिट अँगल आहे C आणि ते कॉन्ग्रुएंट असतात. सो इथे राईट करून घेऊयात. द अपोजिट अँगल्स ऑफ रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट. सो मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल C आणि किती आहेत, 50 डिग्रीचे आहेत. बरोबर. आता हा अँगल आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट 2 अँगल्स आपल्याला कोणते फाइंड आउट करायचे आहेत, तर अँगल D आणि अँगल B. या दोन्ही अँगल्सचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग जेवढ्या मेजरचा अँगल D असणार आहे तेवढ्याच मेजरचा त्याचा अपोजिट अँगल B सुद्धा असणार आहे. कारण प्रॉपर्टीज सांगते आपल्याला की रॉम्बसचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग आपण काय करूयात, असं इमॅजिन करूयात की अँगल B ला आपण X म्हणूयात आणि मग जे X डिग्रीचा आहे अँगल B, मग अँगल D सुद्धा किती डिग्रीचा असणार, मग अँगल D सुद्धा असणार X डिग्रीचाच. बरोबर. आता पुढे गोष्ट समजून घ्या. जर आपण याचा एक हा डायगोनल, हे पहा इथे आपण आधी राईट करूयात. लेट मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल D. किती आपण काय घेतलेलं आहे, त्याला X घेतलंय की नाही. सो दोन्हीही अँगल्स हे X डिग्रीचे असणार आहेत. आता पुढे गोष्ट समजून घ्या. जर आपण इथे एक डायगोनल ड्रॉ केला तर काय होतंय पहा बरं. हे पहा डायगोनल BD ड्रॉ केलेला आहे आपण. काय झालं, इथे एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. या ट्रायंगल मधील अँगल A आहे 50 डिग्रीचा. बरोबर. आणि इतर 2 अँगल्स तर आपल्याला माहित नाहीये, पण ट्रायंगलची एक प्रॉपर्टी आपल्याला मात्र माहित आहे की ट्रायंगलचे सगळे अँगल्स चे सम किती असते, 180 डिग्री. हो की नाही. मग इथे हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल ADB, त्याच्या सगळ्या अँगल्सचे सम हे किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. त्याचबरोबर इकडे एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, ट्रायंगल BCD, आणि याच्या सुद्धा सगळ्या अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री असणार आहे. बरोबर. मग 180 डिग्री प्लस 180 डिग्री दोन्ही अँगल्सला जर आपण ऍड केलं तर एक रॉम्बस तयार होतोय. बरोबर. मग या रॉम्बसच्या सगळ्या अँगल्सच्या मेजरचे सम किती असणार आहे, 360 डिग्री. 180 डिग्री प्लस 180 डिग्री किती झालं, 360 डिग्री. सो इथे आपण राईट करूयात. वी नो दॅट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. आता इथे मी क्वाड्रिलॅटरल का म्हटलेलं आहे, कारण हा रॉम्बस आहे. बरोबर. रॉम्बस म्हणजेच काय, क्वाड्रिलॅटरलचाच एक प्रकार आहे. मग कोणत्याही प्रकारचा तुम्ही क्वाड्रिलॅटरल घ्या. आता ही जी प्रॉपर्टी आहे ती सगळ्या क्वाड्रिलॅटरल साठी युजफुल आहे. कोणत्याही प्रकारचा क्वाड्रिलॅटरल तुम्ही घेतला तरी त्याच्या सगळ्या अँगल्सच्या मेजरचे सम हे किती असणार आहे, 360 डिग्री असणार आहे. जसं हे सत्य आहे की जगातला कोणताही ट्रायंगल घ्या त्याच्या सगळ्या अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री असते, तसंच हेही एक सत्य आहे की जगातला कोणताही क्वाड्रिलॅटरल घ्या त्याच्या सगळ्या अँगल्सच्या मेजरचे सम हे 360 डिग्री असते. सो लक्षात ठेवायचंय. पुढे आता आपल्याला कळलेलं आहे की क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या अँगल्सच्या मेजर्सचे सम 360 डिग्री असते. मग आपण राईट करू शकतो की नाही, मेजर ऑफ अँगल A, हे पहा इथे राईट करून घेऊयात. मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C प्लस मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू यस 360 डिग्री. हो ना. मग आता यातलं आपल्याकडे 2 अँगल्सचे मेजर तर ऑलरेडी आहे. मेजर ऑफ अँगल A आहे आपल्याकडे 50 डिग्री, प्लस B ला आपण काय घेतलेलं आहे, X घेतलेला आहे. तसं आपण इथे मेन्शन पण केलेलं आहे. मेजर ऑफ अँगल B आणि मेजर ऑफ अँगल D दोन्ही X डिग्रीचे आहेत. सो B च्या ऐवजी आपण X डिग्री राईट करूयात, प्लस C चा मेजर आपल्याकडे ऑलरेडी आहे 50 डिग्री राईट करूयात, प्लस मेजर ऑफ अँगल D काय घेतले आपण, X डिग्री राईट करूयात. इथे X इज इक्वल टू 360 डिग्री.
आता 50 डिग्री प्लस 50 डिग्री किती झालं 100 डिग्री. राईट करूयात 100 डिग्री. आणि x प्लस x किती होणार हे पहा, इथे एक x आणि इथे एक x. एक x प्लस एक x किती x झाले 2x झाले. सो प्लस 2x इज इक्वल टू 360 डिग्री. तर पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण, हा जो 100 आहे त्याला आपण इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. का बरं, कारण दोन्ही नंबर सेम आहेत ना. सो चला इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात आपण त्याला. सो कशा प्रकारे राईट करणार आपण, 2x इज इक्वल टू 360 आणि हा जो 100 आहे त्याचा साइन काय आहे प्लस आहे ना. सो इक्वल टू च्या राईट हँड साइडला जाते वेळी तो काय होणार, त्याचा साइन चेंज करणार. सो -100. मग काय येणार 360 मायनस 100 किती येणार 260. सो 2x इज इक्वल टू 260. आता आपल्याला काय करायचं आहे, या x ची व्हॅल्यू माहित पाहिजे आपल्याला, हो की नाही. मग आपण काय करणार, या 2 ला इथून गायब करणार. कसा गायब करणार आपण, तर त्याला काय करूयात आपण इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. पण तो असाच जातो का, नाही ना. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, मग इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 260 डिवायडेड बाय 2 आणि इथे काय रिमेनिंग राहिलं, मग 2 इकडे गेल्यावर फक्त x राहिला ना. सो x ला इथे राईट करून टाकूयात. चला आता 2 ने 260 ला डिवाइड करूयात. सो 2 1 जार 2, 2 3 जार 6, 2 0 जार 0. सो x इज इक्वल टू काय आलेला आहे 130 डिग्री. आता x म्हणजेच काय आहे हे पहा, इथे आपण राईट केलंय की नाही. लेट मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू x डिग्री. x म्हणजेच काय आपण व्हॅल्यू इथे फाइंड आउट केलेली आहे 130 डिग्री. सो इथे राईट करूयात B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू, जेवढ्या मेजरचा अँगल B आहे तेवढ्याच मेजरचा अँगल D सुद्धा आहे, कारण अपोजिट अँगल्स आहेत ते रंबसचे. सो x ची काय व्हॅल्यू आलेली आहे 130 डिग्री. इथे राईट करूयात मग 130 डिग्री. मेजर ऑफ अँगल B 130 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल D ऑल्सो 130 डिग्री. आता हे पहा, आपल्याला फक्त एक अँगल दिला होता 50 डिग्रीचा आणि रिमेनिंग 3 अँगल्स फाइंड आउट करायला सांगितलेले होते. सो फर्स्ट आपण फाइंड आउट केला अँगल C, जो की आहे अँगल A चा अपोजिट अँगल, कॉन्ग्रुएंट असतो. सो तो किती आलेला आहे 50 डिग्रीचा. मग त्यानंतर ना आपण काय फाइंड आउट केलं, अँगल B आणि अँगल D किती आलेला आहे 130 डिग्री. चला फायनल आन्सर राईट करूयात. The measure of remaining 3 angles of the rhombus are 50 degree, 130 degree and 130 degree. सो अशा प्रकारे इथे आपला प्रॅक्टिस सेट 8.2 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.